Hello everyone. Today we are going to learn the next measure of central tendency, name is mode. आपण आज जी मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी शिकणार आहोत ती आहे मोड. आता आपण पहिल्यांदा बघूयात की डेफिनिशन मोडची काय आहे. बघा, देर आर टू डेफिनेशन्स ऑफ मोड. मोडच्या दोन डेफिनेशन्स आहेत. पहिली आहे मोड इज द मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन और ऑब्झर्वेशन्स इन अ गिवन सिरीज ऑफ डेटा. And second definition काय आहे? The observation or observations having maximum frequency called as mode. आता पहिली बघा डेफिनेशन. जर तुम्हाला डेटा देताना अनग्रुप डेटा दिला, सपोज 10, 20, 30, तर डेफिनेशन काय सांगते मोडची? मोड इज द मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन और ऑब्झर्वेशन्स इन अ गिवन सिरीज ऑफ डेटा. जास्त रिपीट कोण झालंय तो असतो मोड. बघा तर इथं 10, 20, 30 कोण आहे मोड? तर 10, कारण तो दोनदा रिपीट झालेला आहे म्हणून मोड काय आहे? 10. जर असं असतं अजून 10, 20, 30, 20 तर 10 पण दोनदा रिपीट झालाय, 20 पण दोनदा झालाय, मग मोड इथं काय आहे? 10 आणि 20. ही झाली पहिली डेफिनेशन. आता दुसरी बघायची, द ऑब्झर्वेशन और ऑब्झर्वेशन्स हॅव्हिंग मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी. ज्या ऑब्झर्वेशनची मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी आहे त्याला मोड म्हणायचं. फॉर एक्झाम्पल 1, 2, 3 एक्स दिला आणि फ्रिक्वेन्सी दिली 2, 9, 1. मग कोणत्या ऑब्झर्वेशनची हायेस्ट फ्रिक्वेन्सी ती इथं मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी? तर इथं ऑब्झर्वेशन 2 ह्याची मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी, सो 2 मोड झाला. इथं मोड किती आहे तुमचा? 2. आता आपण पहिली केस बघूयात फॉर अनग्रुप डेटा. आता अनग्रुप डेटासाठी मोड कसा काढायचा आत्ताच पाहिले. द मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन और ऑब्झर्वेशन्स इन गिवन सिरीज ऑफ डेटा कॉल्ड ॲज मोड. आता बघा पहिले एक्झाम्पल लिहिले 10, 10, 20, 20, 20, 30. कोण सगळ्यात जास्त रिपीट झाले? बघा इथं 10 दोनदा रिपीट झाले आणि 20 किती वेळा झाले? 3दा. मग जास्त कोण रिपीट झाले? 20. सो मोड किती आला? 20. 20 आला. दुसरं एक्झाम्पल बघा 10, 10, 20, 20, 30. 10 किती वेळा रिपीट झालाय? 2 टाइम्स आणि 20 पण 2 टाइम्स. सो मोड काय येणार आहे? 10 ॲज वेल ॲज 20. थर्ड काय रे? 10, 20, 30, 40. इथं मोड काय आहे? इथं मोड एक्झिस्ट नाही आहे, कारण का इथं कोणीच रिपीट झालेलं नाही आहे. 10 पण एकदाच आहे, 20 पण एकदाच आहे, 30 पण एकदाच आहे, 40 पण एकदाच आहे. सो मोड इथं नाही आहे. चौथं एक्झाम्पल बघा रेड, ब्ल्यू, ब्लॅक, ब्लॅक, ब्लॅक. कसला डेटा आहे हा? क्वालिटेटिव्ह डेटा आहे. मग इथं कोण सगळ्यात जास्त रिपीट झाले? तर ब्लॅक 3 वेळा रिपीट झालाय. सो मोड किती आहे? काय आहे इथं? ब्लॅक. हे झालं अनग्रुप डेटा. आता बघायचंय ग्रुप डेटा. आता ग्रुप डेटासाठी पण पाहिले काय असतो रे मोड? मोड काय असतो? द ऑब्झर्वेशन और ऑब्झर्वेशन्स हॅव्हिंग द मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी. ज्या ऑब्झर्वेशनची मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी तो काय असतो? मोड. बघा इथं डेटा कसला दिलाय? एक्स अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी. सो डेटा कसला झाला? ग्रुप डेटा. आता इथं कोणत्या ऑब्झर्वेशनची मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी आहे? तर इथं ऑब्झर्वेशन 22.5 हॅव्हिंग मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी आहे 22.5 ची. सो मोड काय झाला? 22.5. ठीक आहे. आता दुसरे एक्झाम्पल बघा इथं कोणाची जास्त फ्रिक्वेन्सी रे? कोणत्या ऑब्झर्वेशनची? इथं बघा 3 ची पण 15 फ्रिक्वेन्सी आहे आणि 4 ची पण किती आहे? 15. सो इथं कोण झाला मोड? 3 अँड 4, कारण दोघांची पण फ्रिक्वेन्सी सारखीच आहे आणि हायेस्ट आहे ती. पुढे बघा एक्झाम्पल आहे रेड, ब्ल्यू, ब्लॅक, ब्राऊन, व्हाईट आणि त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज काय आहेत? 8, 7, 20, 15 आणि 10. कोणत्या ऑब्झर्वेशनची जास्त फ्रिक्वेन्सी? इथं ब्लॅक ह्या ऑब्झर्वेशनची जास्त फ्रिक्वेन्सी, ती किती आहे? 20. सो इथं मोड काय झाला? ब्लॅक. आता सगळ्यात शेवटची आपण केस बघणार आहोत फॉर कंटिन्युअस डेटा. मोड कसा काढायचा कंटिन्युअस डेटामध्ये? त्याच्या काही स्टेप्स आहेत त्या आज पाहूयात. बघा पहिली स्टेप आहे सी द क्लास हॅव्हिंग द मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी. बघा कंटिन्युअस डेटा म्हणजे कसला डेटा असतो की जिथं तुम्हाला क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी दिली जाते त्याला कसला डेटा म्हणायचं? कंटिन्युअस डेटा म्हणायचं. मग आपल्याला पहिली स्टेप काय करायची की ज्या क्लासची हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे, मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी आहे, तो क्लास आपल्याला घ्यायचा आहे. द सेकंड स्टेप बघा द क्लास हॅव्हिंग मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी कॉल्ड ॲज द मॉडेल क्लास.
आणि मग त्या मॉडेल क्लासवरून तुम्हाला मोड काढायचा आहे. काय आहे फॉर्म्युला मोडचा? L प्लस FM मायनस F1 डिवायडेड बाय 2FM मायनस F1 मायनस F2 इंटू H. आता इथे L काय आहे, FM काय आहे, F1 काय आहे, F2 काय आहे आणि H काय आहे पाहूयात. L इज द लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास. FM is the frequency of model class. F1 is the frequency of pre-model class. मॉडेल क्लासच्या अगोदरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. F2 is the frequency of post model class. मॉडेल क्लासच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. आणि लास्ट आहे H. H इज द क्लास विड्थ ऑफ मॉडेल क्लास. म्हणजे काय? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास. आपण एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे हे समजून जाईल. बघा, कॅल्क्युलेट मोड फॉर फॉलोइंग डेटा. डेटा काय दिलाय? क्लासेस अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी. क्लासेस 0 to 2, 2 to 4, 4 to 6, 6 to 8, 8 to 10, 10 to 12, 12 to 14 आणि लास्ट काय? 14 to 16. आणि करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज काय आहे? 12, 22, 28, 38, 37, 29, 20 आणि लास्ट इज 14. ठीक आहे. आता आपल्याला पहिली स्टेप काय सांगितली की ज्या क्लासची हायेस्ट फ्रिक्वेन्सी तो क्लास शोधा. तो कोणत्या क्लासची हायेस्ट फ्रिक्वेन्सी? तर हायेस्ट फ्रिक्वेन्सी काय आहे? 38. तो हा क्लास काय झाला? मॉडेल क्लास. हा तुमचा मॉडेल क्लास झाला. ठीक आहे. आता आपल्याला मॉडेल क्लास माहीत झाला. काय आहे रे मॉडेल क्लास तुमचा? 6 to 8. आता आपल्याला काही व्हॅल्यूज काढायच्यात. मोडचा फॉर्म्युला आहे L प्लस FM मायनस F1 डिवायडेड बाय 2FM मायनस F1 मायनस F2 इंटू H. मग आपल्याला काही व्हॅल्यूज पाहिजेत. L, FM, F1, ठीक आहे, F2 आणि H. मॉडेल क्लास कोणता आहे आपला? तर मॉडेल क्लास आहे 6 to 8. मग त्या क्लासचं लोअर लिमिट काय आहे? तर लोअर लिमिट आहे 6. सो Lची व्हॅल्यू झाली 6. नंतर आपल्याला पाहिजे FM. FM इज द फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे? तर 38. नंतर आहे F1. F1 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ प्री मॉडेल क्लास. मॉडेल क्लासच्या अगोदरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे? ती 28. आणि F2 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ पोस्ट मॉडेल क्लास. मॉडेल क्लासच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. मॉडेल क्लासच्या नंतरचा क्लास कोणता आहे? 8 to 10. त्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे? 37. आणि H इज द क्लास विड्थ ऑफ मॉडेल क्लास. म्हणजे काय डिफरन्स बिटवीन अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट? अप्पर लिमिट किती आहे मॉडेल क्लासचं? 8. लोअर लिमिट किती आहे? 6. सो 8 मायनस 6 दॅट इज 2. ह्या सगळ्या व्हॅल्यू आता काय करायच्यात? आपल्याला फॉर्म्युल्यात टाकायच्यात. ठीक आहे. आता फॉर्म्युला काय आहे? मोड इज इक्वल टू L प्लस FM मायनस F1 डिवायडेड बाय 2FM मायनस F1 मायनस F2 इंटू H. आता हे झालेलं आहे. आपण फक्त फॉर्म्युल्यात टाकूयात. L काय आहे? 6 टाकला. ठीक आहे. FM काय आला आहे? 38. F1 काय आला आहे? 28 डिवायडेड बाय 2 इंटू FM काय आहे? 38 मायनस F1 काय आहे? 28. F2 काय आहे? 37 आणि H काय आला आहे? 2. सो 38 मायनस 28 दॅट इज 10. 2 इंटू 38 मायनस 28 मायनस 37. तर ती किती व्हॅल्यू आली? 11 मल्टिप्लाय बाय 2. आता 10 डिवायडेड बाय 11 पहिलं करून घ्यायचं. तर ते किती आलं? 0.909090. नंतर मल्टिप्लाय 2 करून घ्यायचं. तर ते आलं 1.8181. आणि सगळ्यात शेवटी Lमध्ये ॲड करायचं. L व्हॅल्यू किती? तर 6. 6 प्लस 1.8181. तर व्हॅल्यू काय आली? 7.8181. ही झाली मोड बाय फॉर्म्युला. आता आपल्याला मोड बाय ग्राफ काढायचं आहे. ठीक आहे. आता ग्राफिकली कसं काढायचं बघा. तर मोड काढण्यासाठी आपल्याला हिस्टोग्राम काढावा लागतो. ठीक आहे. आता हिस्टोग्राम कसा काढायचा ते ऑलरेडी शिकलेलो आहे. तर हिस्टोग्राम कसा काढायचा? पहिली स्टेप काय आहे? इफ द क्लासेस आर इन्क्लुझिव्ह देन कन्वर्ट इट इंटू एक्सक्लुझिव्ह. इन्क्लुझिव्ह असलेले तर एक्सक्लुझिव्ह करून घ्यायचे. पण क्लासेस अगोदरच एक्सक्लुझिव्हमध्ये दिलेत त्यामुळे कन्वर्ट करायची गरज नाही. कारण काय इथं 2 2 सारखे, 4 4, 6 6 सारखे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय आहे की कॅल्क्युलेट द क्लास विड्थ फॉर ऑल दी क्लासेस. सगळ्या क्लासेसची क्लास विड्थ काढायची. क्लास विड्थ म्हणजे काय? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. पहिल्या क्लासची काय आहे? 2 मायनस 0 दॅट इज 2. 4 मायनस 2 2. 6 मायनस 4 2. ह्या सगळ्या क्लासची क्लास विड्थ आहे 2. जर सगळ्या क्लासची क्लास विड्थ सारखी असेल तर क्लासेस ऑन एक्स ॲक्सिस घ्यायचे आणि फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस घ्यायची. फ्रिक्वेन्सी हे आपल्याला दिलेले. आता क्लासेस बघा काय काय दिले? 0 to 2, 2 to 4
अप टू कुठपर्यंत दिलं आहे 14 to 16. सो 2, 4, 6, 8, 10, 12, 14 आणि 16 पर्यंत दोन दोनच्या डिफरन्सने एक्स ॲक्सिसवरती पॉईंट घ्यायचे. आता वाय ॲक्सिसवरती काय घ्यायची फ्रिक्वेन्सी. हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती इथं 38. सो काय करू 5 डिफरन्सने आपण काय करू पॉईंट प्लॉट करू ऑन वाय ॲक्सिस. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचे फक्त बार्स काढायचेत. ठीक आहे. आता पहिला 0 to 2 मध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे 12. सो 0 to 2 मध्ये 12. नंतर 2 to 4 मध्ये किती इथं 2 आहे इथं 4 आहे. 2 to 4 मध्ये किती आहे 22. सो 22. नंतर 4 to 6 28. नंतर 6 to 8 मध्ये 38. नंतर 8 to 10 37. ठीक आहे. 10 to 12 29 आहे. 12 to 14 20 आहे आणि 14 to 16 14 आहे. तर हा झाला हिस्टोग्राम. आता हिस्टोग्रामवरून मोड कसा काढायचा बघा. ज्या बारची हायेस्ट जो मोठा बार आहे सगळ्यात हायेस्ट बार आहे त्याला म्हणायचं मोडल बार. ठीक आहे. मोडल बारच्या अगोदरचा आहे प्री मोडल बार प्री मोडल क्लासचा आणि हा आहे पोस्ट मोडल क्लास. ठीक आहे. आता हे 3 झाले. आता कसं काढायचा मोड तर मोडल क्लासचा जो राईट कॉर्नर पॉईंट आहे बघा ह्याला 2 पॉईंट आहेत. हा लेफ्ट कॉर्नर पॉईंट आहे हा राईट कॉर्नर पॉईंट आहे मोडलचा. हा पोस्टचा लेफ्ट आणि राईट पॉईंट आहे. आता मला हे प्लॉट नीट करता येत नाहीये पण तुम्ही हे लक्षात घ्या की इथं हा जो आहे मोडल बारचा जो काही राईट कॉर्नर पॉईंट आहे तो प्री मॉडल क्लासच्या राईट कॉर्नर पॉईंटला जोडून घ्यायचा. ठीक आहे. आता त्याचबरोबर मॉडल बारचा लेफ्ट कॉर्नर पॉईंट आहे तो पोस्ट मॉडल बारच्या लेफ्टला जोडून घ्यायचा. ठीक आहे. आणि जिथं 2 लाईन तुमच्या इंटरसेक्ट होतील तिथून खाली परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. ठीक आहे. तिथून खाली परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. मग हा जो पॉईंट असणार आहे इथला एक्स ॲक्सिसवरचा तो असणार आहे मोड. आता बघा अजून एक ड्रॉ करून दाखवते मी. सपोज तुमचा हिस्टोग्राम असा आला. ठीक आहे. हिस्टोग्राम असा आला. आणि आपल्याला मोड काढायचा. ठीक आहे. सगळ्यात हायेस्ट बार कोणता आहे हा. ह्याच्या अगोदर हा प्री मॉडल बार आहे हा पोस्ट मॉडल बार आहे. ठीक आहे. आता काय करायचं ज्या हायेस्ट बार आहे मॉडल बारचा राईट कॉर्नर पॉईंट हा प्री मॉडल बारच्या राईट कॉर्नर पॉईंट जोडून घ्यायचा आणि इथं लेफ्ट जो पॉईंट आहे तो इकडं जोडून घ्यायचा. आता इथं 2 लाईन इंटरसेक्ट झाल्यात त्या पॉईंटपासून खाली परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. मग जिथं एक्स ॲक्सिसला ही लाईन टच करेल तर तो असतो मोड. ठीक आहे. आता बघा हेच आपण ह्या एक्झाम्पलसाठी कसा ड्रॉ केलाय बघा. इथं राईट कॉर्नर पॉईंट हा याच्या राईटला जोडून घेतला आणि इथला लेफ्ट कॉर्नर ह्याच्या लेफ्टला जोडून घेतला. तर आणि जिथं लाईन 2 इंटरसेक्ट झाले तिथून खाली परपेंडिक्युलर टाकलाय ऑन एक्स ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसला ती लाईन जिथं टच होईल तो काय झाला मोड. मग मोड आलाय 7.81. ठीक आहे. बाय फॉर्म्युला किती आलाय आपला 7.81 आणि बाय ग्राफ पण तो किती आलाय 7.81. ही झाली ग्राफिकल मेथड. आता आपल्याला बघायचे आहेत मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मोड. मेरिट्स काय आहेत. मेरिट्स ऑफ मोड अँड डिमेरिट्स ऑफ मोड इज सेम ॲज मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेडियन. मोडचे जे मेरिट्स डिमेरिट्स आहेत तेच आपले कशाचे आहेत मेडियनचे. बघा मेरिट्स काय आहेत. इट इज सिम्पल टू अंडरस्टँड अँड इझी टू कॅल्क्युलेट. इट इज कॅल्क्युलेटेड ग्राफिकली काढता येतो. इट इज लिस्ट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स. इट इज कॅल्क्युलेटेड फॉर क्वालिटेटिव्ह डेटा. पाहिलेलं आहे आपण रेड आणि ब्ल्यू दिला तर मोस्ट रिपीटेड कोण आहे रेड. सो हा क्वालिटेटिव्हसाठी काढता येतो तसंच ओपन हँडसाठी पण काढता येतो. डिमेरिट्स काय आहेत मोडचे. इट इज नॉट बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन. सगळ्या ऑब्झर्वेशनवरती डिपेंड नसतं. जे कोणी मोस्ट रिपीटेड आहेत तेवढ्यावरच डिपेंड्स असतं. फॉर अनग्रुप डेटा ग्रुपमध्ये काय ज्या ऑब्झर्वेशनची हायेस्ट फ्रिक्वेन्सी तो मोड. बाकीच्यांचं काहीच तिथं मॅटर व्हॅल्यू कन्सिडर केल्या जात नाहीत.
सो सेकंड डिमेरिट आहे इट इज नॉट रिजिडली डिफाईन आणि थर्ड डिमेरिट आहे इट इज नॉट कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. सो दीज आर दी मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मोड. हे आज आपण काय पाहिलं, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मोड. आपण 5 मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी शिकलोय, अरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, मेडियन आणि मोड. त्यातले अरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन आहे मॅथमॅटिकल ॲव्हरेजेस आणि मेडियन आणि मोड आहे पोझिशनल ॲव्हरेजेस जे ग्राफिकली काढता येतात. पण अरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन ग्राफिकली काढता येत नाही. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत रिलेशनशिप बिटवीन मीन, मेडियन आणि मोड. थँक्यू.